विश्वा विश्वा ऐक ना, मला खरंच खूप टेन्शन आलंय. अरे मी नाही गाणं गाऊ शकत या कार्यक्रमामध्ये. तो जयंत आहे इथे. मला खूप भीती वाटते. मी काय म्हणते, आपण जाऊयात ना इथून प्लीज. जानू, डोंट वरी, तो नाही ओळखणार तुला. विश्वा, तू एक गोष्ट विसरतोयस का? अरे नवरा आहे माझा तो. जरी त्याला आता वाटत असलं ना मी या जगात नाहीये, मी मेली आहे, पण ज्या क्षणी तो माझा आवाज ऐकेल ना त्या क्षणी ओळखेल रे तो मला. तुला काय ही गोष्ट कळत नाही. ऐक ना, मला घेऊन चलतो इथून. आपण जाऊया तिथून प्लीज. जानू, असं किती दिवस गाणं अवॉइड करत राहणार आहेस तू? सांग ना. कधी ना कधीतरी तुला हे फेस करावंच लागणार आहे. सो वाय नॉट टुडे? ते काय नाही, तुला हे आज टाळता येणार नाहीये. तुला आज गावंच लागणार आहे. विश्वा ऐक ना माझं, मी काय सांगते तुला. म्हणजे या मुलीला तिचं सत्य तिच्या नवऱ्यापासून लपवून ठेवायचंय तर अगं कामिनी, तू काय मूर्खासारखी त्या स्केचच्या मागे धावत बसलीस? जरा डोकं चालवलंस ना तर अन्नपूर्णेची नात हिच्यातच दिसेल ना. हिलाच जर त्या म्हातारीची नात म्हणून समोर उभं केलंस तर सगळा विषय इथेच संपेल ना. आणि राहिला प्रश्न या मुलीचा, तरी स्वतःच्याच नवऱ्यापासून लपत फिरतीये. काय डाव सुचलाय तुला? अरे शेवटी कामिनीचा डाव म्हणजे वर्मावर घाव. आई, काय झालं आहे? कुठे तो स्केच आर्टिस्ट? अजून कसा नाही आलाय? हा, अरे मला तर काही कळत नाहीये. काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना? नाही नाही अगं, उगाच असा का विचार करतेस तू? असं काही झालेलं नसेल. मग आला कसा नाही अजून? तू फोन लाव ना त्याला. फोन लावून बघ कुठपर्यंत पोहोचलाय, काय झालंय विचार तरी त्याला. मी करतो फोन. आई, त्याचे बरेच मिस कॉल येऊन गेलेत मगाशी. म्हणजे तुला कळलं कसं नाही? अगं फोन सायलेंटवर होता माझा. अरे काय राजन, हे एवढं महत्वाचं असताना तू फोन लाव त्याला. फोन लाव. हो मी करतो. रिंग होते पण उचलत नाही तो. अरे आजचा कसं नाही उचलत? आत्ता त्याने एवढे फोन केले होते ना. हो राजन बघ, मी तुला म्हणते, मला खरंच काळजी वाटते. काहीतरी झालं असेल. तू पुन्हा ट्राय कर. हो. हे असं का होतंय मला काही कळतच नाहीये. राजन अरे काय करायचं आपण? आई अगं काळजी करू नकोस, येईल तो. आपण तोपर्यंत पुढचा कार्यक्रम आटपून घेऊया का? हा, चल ये. Yummy momos, tasty momos. I love momos. You love momos. इडियट समजतात मला. हा, लांबून येताना तुम्हाला बघत होती, स्लोगन तर बोलत नव्हते. आता मला बघून स्लोगन बोलताय. इडियट. ते सगळं जाऊ दे ना अनिका. मला सांग, एवढे पेपर्स कुठे मिळाले तुला? पेगस सारखं ना सगळीकडे मागत फिरले, तेव्हा मिळालं. का? कारण की तू पेपर्स आणले नाही. कोणी सांगितलेलं विसरायला? आता हे पेपर्स कट करा, मोठे आहेत. एकाचे 2 झाले पाहिजे. करा, स्लोगन पण बोला. यमी मोमोज, टेस्टी मोमोज, यू लव मोमोज, आय लव मोमोज. यमी मोमोज टे. सॉरी. Yes. What is wrong with you? हा? काय करतेस आज? काम नसेल येत, घरी जा. Useless. त्यांच्या मोदकांपेक्षा माझे मोमोज जास्त भारी आहे. आयडिया. तिखट मोदक, यम्मी मोदक. तिखट मोदक, यम्मी मोदक. तिखट. अनिका, मोदक कुठून आले? ते तर त्या कमी मिळतात ना.
मोदक आणि मोमोज सेमच असतात, फक्त गोड आणि तिखटचा फरक असतो. तुला काय एक्सप्लेन करू मी? तू काम कर ना. तिखट मोदक यम्मी मोदक, तिखट मोदक यम्मी मोदक. त्यांचे मोदक खाऊन तुम्हाला डायबिटीज होईल, आमचे मोदक खाऊन काही नाही होणार. तिखट मोदक यम्मी मोदक. कमळे बघितलंस, माकडी मोमोदसनी मोदक म्हणाली ही चित्र आता नागिसतेस तुम्ही. ये निंगे, अगं तिला काय म्हणायचं ते म्हणू दे की. तुला काय करायचंय? अगं पर तुझं काम कर. ही कमळी, चल ना स्वागत गीत ऐकायला जाऊया. अगं पर इथं कोण बघणार? मी बघतो. अगं म्हणजे हे मी बघतो, तुम्ही जावा. जा. ठीक आहे. हा, चल, जा, चल, जा, चल, जा. चल, जावा. हिच्या तर आता ह्या माकडीनीच्या तर काय वाटलं? तिखट मोदक यम्मी मोदक. यांचे मोदक खाऊन डायबिटीज होईल, डायबिटीज. आमचे मोदक खाऊन काही नाही होणार. तिखट मोदक यम्मी मोदक. तिखट हे टिकवे का उगा बोंबलायला लागलेस ग? आणि मोदक कवा तिखट असतात वय ग? उगा तुझ्या मोमोजासनी मोदकाचं कवर घालून इकू नको माकडीने. ए निंगू बिंगू कच्चा लिंबू. मोदकचं काय ट्रेडमार्क घेतलंय का रजिस्ट्रेशन विकत घेतलंय? माझे मोमोज आहे, मी काय पण बोलीन. मोमोज बोलीन, बर्गर बोलीन, नाही तर पिझ्झा बोलीन. काय तिखट पिझ्झा यम्मी पिझ्झा, तिखट पिझ्झा यम्मी पिझ्झा. पिझ्झा कसा द्यायचा? हे एवढे पेपर दिलेत ना, त्याच्याने दे. हे इथं कसं आलं? हे तर मला त्या माणसानं अन्नपूर्णा आजीकडे द्यायला सांगितलेलं. खरं आता या माकडीनेकडे मागितलं तर लय शिफारस करणार. खुळं कुठलं मोमो म्हण नाही तर मोदक म्हण, काय फरक पडतोय? काय बी खाल्लं तरी पोटातच जाणार आहे ना. व लाईनवर आली ना, स्वतःचा पचका झाल्यानंतर लाईनवर आली. वय बाई, आता तू किती हुशार आहे हे काय मला माहित नाही. वय ग, अगं लय हुशार आहे तू, लय हुशार आहे. आणि तुम्ही दोघे अगं, तुम्ही दोघी तर लय हुशार आहे. हे घेऊनच मारलं पाहिजे. नंतर बघून घे. तुम्ही स्लोगन म्हणा आणि कट करा. यम्मी पिझ्झा मोमोज, यम्मी मोमोज, टेस्टी मोमोज, आय लव्ह मोमोज, यू लव्ह मोमोज. यम्मी मोमोज, टेस्टी मोमोज, आय लव्ह मोमोज, यू लव्ह मोमोज. काढू नका. Oh God. तर स्वागत गीतापासून आता आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. एकदा जोरदार टाळ्या. आजी, अहो हे स्केच सकाळीच एका माणसानं मला दिलं होतं. काय? खरं मी तुम्हाला द्यायचंच विसरलो. Sorry, अगं. आजी. तू थांबा. म्हणजे हा आता गाण्याचा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी मला तुम्हाला सगळ्यांना एक खूप आनंदाची आणि महत्वाची बातमी सांगायची आहे. माझी मोठी नात मिळाली आहे, सापडली आहे मला. हे तिचं चित्र आहे. आता हे उघडून मी तुम्हाला सगळ्यांना तिचं नाव सांगणार आहे.